नमस्कार. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी आणि 4 पैशांचा त्यांना आर्थिक पाठबळ लाभावं यासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन महिलांसाठी खूप वेगवेगळ्या योजना राबवत असतं. त्यातीलच एक योजना आहे की महिलांना मोफत पिठाची गिरणी वाटप सुरू आहे. तर याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी अर्ज कसा करायचा, अर्ज कोठे करायचा, त्यासाठी लागणारी कागदपत्र काय आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर मी सांगू इच्छिते की ही योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत असते. तर या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी ही योजना आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. तर आपल्याला महिलांसाठी पात्र उमेदवार फक्त महिला असणार आहेत. तर याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. महिलांना 4 पैसे कमवावेत आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही योजना राबवत आहे. तर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, तर फक्त महिला उमेदवार पात्र ठरणार आहेत. तर याविषयी आपण कुठलाही वेळ न घालवता सविस्तर माहिती जाणून घेऊया. चला तर मग या योजनेचा लाभ हा फक्त महिलांना देण्यात येणार आहे. तर त्यासाठी महिलेचं वय किती असावं, जी महिला पात्र ठरणार आहे, जी महिला लाभ घेऊ इच्छिते तिचं वय किती असावं, तर ते महिलेचं वय 18 ते 60 वर्षे असावं. मग यामध्ये महिला विवाहित असली तरी चालेल किंवा ती मुलगी असेल तरीही या योजनेचा ती लाभ घेऊ शकते. फक्त त्यांचं वय 18 ते 60 वर्ष, 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे आणि 60 वर्षापेक्षा हे त्या महिलेचं वय जास्त नसावं. दुसरी गोष्ट म्हणजे ही योजना फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब आणि दुर्बल जे गरजू महिला आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, अशा महिलांनाच ह्याचं वाटप होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती महिला जी लाभ घेणार आहे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. ती इतर राज्यातून आलेली महिला असेल तर त्या महिलेला लाभ भेटणार नाही. ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी आणि त्या महिलेने जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील या योजनेचा पाठीमागील 3 वर्षामध्ये लाभ घेतलेला नसावा. पाठीमागील 3 वर्षात जर तुम्ही लाभ घेतला असेल तर पुन्हा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही नव्याने लाभ घेत असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता त्याचबरोबर पाहूया की या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची जी अट आहे ती वार्षिक उत्पन्नाची अट किती आहे. जी लाभार्थी महिला आहे त्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 1,20,000पेक्षा जास्त नसावं. लाभार्थी महिलेचं कुटुंबाचं उत्पन्न 1,20,000च्या आतच असावं, तेव्हाच ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. ही जी योजना आहे, ही मोफत पिठाची गिरणीची योजना आहे. ही योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्तरावर राबवली जाते. तर ही योजना कोणत्या महिलांसाठी आहे बघा, तर अनुसूचित जाती, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी ही योजना सुरू आहे. तर आता दुसरं म्हणजे शैक्षणिक कागद, हा जो अर्ज करायचा आहे शिक्षण कायद्याची गिरणीचा जो अर्ज आहे. तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, कुठली आवश्यक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. ज्या महिलेला लाभ म्हणजे आधार लाभार्थी महिलेला बँक पासबुकची तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. कागदपत्र त्या महिलेकडे रहिवासी दाखला एक लागणार आहे. एक म्हणजे आधार कार्ड, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड. त्याचबरोबर तुमच्या घराचं लाईट बिल पण तुम्हाला जोडावं लागणार आहे. आणि तुम्ही जिथं पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू करणार आहात त्या जागेची निवड केलेली आहे, त्या जागेचा तुम्हाला त्या जागेचा एक उतारा सुद्धा लागणार आहे. आणि सोबत तुम्हाला विहित नमुन्यात जो अर्ज आहे तो PDF फॉर्म आहे, तो फॉर्म भरून हे कागदपत्र तुम्हाला त्या फॉर्मला जोडायचे आहेत. आता आपण पाहिले की याला कागदपत्र कुठली लागणार आहेत. आता पाहूया की ही जी योजना आहे मोफत पिठाची गिरणी, ह्याचा अर्ज कसा करायचा आहे ते आपण पाहूयात.
तुम्हाला अर्ज भरून तुमची कागदपत्र जोडायची आहेत आणि हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा नाही तर ऑफलाईन तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. त्याचा PDF कागदपत्र जमा करायचे आहेत. त्या फॉर्मला ते कागदपत्र जोडायचे आहेत आणि तुम्हाला ही ऑफिसमध्ये नेऊन जमा करायचे आहेत. हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि हा अर्ज जो फॉर्म आहे तो कुठे सबमिट करायचा म्हणजे कुठे जमा करायचा, तर हा अर्ज तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हा अर्ज तुम्हाला दाखल म्हणजे जमा करायचा आहे आणि त्यातून तुमच्या अर्जाची छाननी केली जाते. आता आपण इथपर्यंत माहिती पाहिली, पण हा अर्ज आपल्याला मिळणार कुठे, तर हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करून घ्या किंवा तुमचे बघा तुमच्याजवळची पंचायत समिती कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल तर इथे सुद्धा ते अर्ज फॉर्म त्यांच्याकडे असतात. त्यांच्याकडून ते फॉर्म तुम्हाला मिळवायचे आहेत किंवा ऑनलाईनसुद्धा ते तुम्ही PDF काढू शकता आणि तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित पूर्ण भरायचा आहे. व्हिडिओत सांगितलेली जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जमा करून ते तुम्हाला फॉर्मला जोडायचे आहेत आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या गावातील जे ग्रामपंचायत कार्यालय आहे तिथे जमा करा किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही अर्ज केला आणि तुम्ही अर्ज भरला की लगेच तुमचं पात्र यादीत नाव येतं का, तर अर्जाची छाननी होते आणि त्यातून नंतर तुमचं पात्र यादीत नाव आलं असेल तर तुम्हाला 100% अनुदानावरती तुम्हाला गिरणी वाटप होते. पात्र लाभार्थींना 100% अनुदानावरती गिरणी दिल्या जातात आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ लाभलं जातं. तर तुम्हाला सुद्धा ह्या योजनेचा जर पात्र बनायचं असेल किंवा तुम्हाला याची तुमच्या भागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ही योजना चालू आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पंचायत समिती कार्यालयाला भेट देणं आवश्यक आहे. तिथे तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळेल, कारण की ह्या योजना सतत चालू असतात. त्या वर्षातून 2 ते 3 वेळा ह्या योजना चालू असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या येथील पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद या ठिकाणी जाऊन माहिती घेऊ शकता आणि तुमचा अर्ज तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जर ही सांगितलेली माहिती जर तुम्ही तयार ठेवली, माहिती म्हणजे कागदपत्र, तर नक्कीच तुमचं पात्र यादीतील नाव येईल आणि तुम्हाला सुद्धा एक महिलांना मोफत गिरणी मिळेल. तुमच्या कुटुंबाला एक आर्थिक स्रोत तयार होईल. तर अशाच काही नवनवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा मिळेल, त्यांच्यासुद्धा कुटुंबाला एक आधार मिळेल. तर माहिती आवडली असेल तर 1 लाईक कृपया करा. तो तुम्हाला निःशुल्क आहे. 1 लाईक, 1 सबस्क्राईब आणि 1 कमेंट तर नक्की करा. भेटूया पुढच्या एका नवीन वेगळ्या माहितीसोबत. तोपर्यंत आपले असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत.